कुठे आहे द्या ना, मला द्या, माझं भाषण चालू आहे. अध्यक्ष महाशय, अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये स्मार्ट सिटी मिशन 2015ला सुरू झाले. 100 शहरांची देशात निवड करण्यात आली. आपल्या महाराष्ट्रात पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या 8 शहरांचा त्यात समावेश झाला. हजारो कोटीचा निधी मंजूर झाला, मोठमोठे दावे झाले, घोषणा झाल्या, जाहिराती झाल्या. पण सध्या या शहरांची अवस्था काय आहे? ही शहरं स्मार्ट झाली का आणखीन बिघडली? अध्यक्ष महोदय, माझ्याकडे काही फोटो आहेत. हा पुणे शहरातला, हा मुंबईतला फोटो आहे. त्याच्याबरोबर पुणे कसं तुंबलेलं आहे याचा फोटो आहे. त्याचबरोबर या ठिकाणी देखील नागपूरचा फोटो आहे, तसं नाशिकचा फोटो आहे, रस्त्याची अवस्था काय, आणि संभाजीनगरचा फोटो आहे. अध्यक्ष महोदय, म्हणजे बऱ्याच ठिकाणी मोठमोठे बॅनर वेगळ्या नेत्यांचे लागतात की यांच्यामुळे हे शहर सुधारलं, आणि त्याच्या खालीच कचरा पडलेला असतो. अध्यक्ष महोदय, पहिल्याच पावसात पुणे, ठाणे, मुंबई का थकतं, तुंबतं, याचा कधीतरी विषय सोडवला पाहिजे. आता हजारो कोटी रुपये आपण खर्च करतो, पण पाऊस आला की ही शहरं तुंबतात. आणि पुण्यात नागरिक अजूनही तासनतास कोंडीत का अडकतात, हाही प्रश्न आहे. नागपूरमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनांच्यावर प्रश्नचिन्ह का उभं राहतं? नाशिकमध्ये रस्ते आणि पाणी पुरवठ्याच्या कामामध्ये समन्वयाचा अभाव का दिसतो? छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई आणि कचरा व्यवस्थापनासाठी आंदोलन का त्यांना करावं लागतं? अध्यक्ष महोदय, केवळ LED लाईट लावले, रस्त्यावर हत्ती लावला, रंगरंगोटी केली, वाघ लावला, याने शहर स्मार्ट बनत नाही. खड्डेमुक्त रस्ते, 24 तास शुद्ध पाणी, वैज्ञानिक कचरा व्यवस्थापन, प्रदूषणमुक्त वातावरण, वाहतूक कोंडीमुक्त शहर आणि त्याला सन्मानाने नागरिकांना जगता येईल अशी व्यवस्था, या सगळ्या गोष्टी झाल्या तर स्मार्ट शहर होईल. अनेक शहरामध्ये एका विभागाने रस्ता बांधला, दुसऱ्या विभागाने तोच रस्ता खोदला, तिसऱ्या विभागाने पुन्हा खोदला, चौथ्यांदा पुन्हा डांबरीकरण झालं. मुंबईमध्ये अधिवेशन सुरू आहे, मुंबईतच फिरून बघा अध्यक्ष महोदय, चौकामध्ये अनेक ठिकाणी आज रस्ते खोदलेले आहेत. अध्यक्ष महोदय, आम्ही लोक म्हणतील की आम्ही हा रस्ता केला, हा पूल बांधला. अध्यक्ष महोदय, या सगळ्या पुलांचा खर्च किती आहे, किती रकमेला आपण पूल बांधतो शहरातले, याचाही अभ्यास आणि विचार आपण केला पाहिजे. पुण्यामध्ये एका ब्रिजचा मागे मी उल्लेख केलेला, त्याला कनेक्टिंग रोडच नव्हते. माणूस ब्रिजवर चढला तर उतरण्याची व्यवस्था नव्हती. अध्यक्ष महोदय, पिंपरी चिंचवड महापालिकेत बांधलेलं सांगवी आणि बोपोडी या मुळ्या नदीवरचा पूल आहे. या पुलाला 32 कोटी रुपये खर्च केले आणि त्याच्यावर 20-21 कोटी रुपये पुलाच्या सुशोभीकरणासाठी खर्च केले. म्हणजे 4 आने की मुर्गी आणि 12 आने का मसाला असं झालं. अध्यक्ष महोदय, काय तर महापालिकेची त्या पिंपरी चिंचवडची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे. मग इतकी उधळपट्टी का आपण करतो, याचं उत्तर बऱ्याच लोकांना माहिती आहे. अध्यक्ष महोदय, सध्या त्या पुलाची अवस्था काय तर दुभाजक, जोड रस्ते, सेवा रस्त्यांचा अभाव. त्यामुळे सध्या सांगवी बोपोडी पूल दुहेरी वापरासाठी वापरता येत नाही, म्हणून आता वनवेसाठी वापरायला लागलोय आपण. नवा केलेला पूल, पण अध्यक्ष महोदय, औंधकडे जाणाऱ्या वाहनांसाठी कोणती त्याच ठोस व्यवस्था नाही. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आणखी एक उदाहरण देतो. इथं मुंबईतच गोरेगावला मृणालताई गोरे नावाचा एक ब्रिज आपण बांधला. 750 मीटर लांबीचा 4 पदरी विस्तार असून 248 कोटी रुपये त्या पुलावर आपण खर्च केले. 18 साली मंजुरी मिळाली, विलंबानंतर 26 साली वाहतुकीला तो खुला केला. उद्घाटनानंतर अवघ्या काही तासातच
लोकांच्या नकारात्मक रिॲक्शन्स अध्यक्ष महोदय यायला लागल्या. पृष्ठभागावर पॅचवर्क स्पष्ट दिसतंय, जॉईंट्स आणि फिनिशिंग निकृष्ट आहेत, पहिला पाऊसही हाच रस्ता सहन करणार नाही अशी लोकांची प्रतिक्रिया. म्हणजे जवळपास 248 कोटी रुपये खर्च कशात झाला याचा खुलासा होणं अध्यक्ष महोदय गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मला हे मान्य आहे की सत्ताधारी म्हणतात आम्ही विकास करतोय, देश राज्य प्रगती करत आहे, पण अध्यक्ष महोदय मला 2 ओळी आठवतात. तुम्हारी फाइलों में गांव का मौसम गुलाबी है, तुम्हारी फाइलों में गांव का मौसम गुलाबी है, मगर ये आंकड़े झूठे हैं और ये दावा किताबी है. अध्यक्ष महोदय, विकास हा अध्यक्ष महोदय दिवसेंदिवस आपण या सगळ्या गोष्टीत आपण मागं पडतोय का? आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण या निमित्ताने हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण सर्व ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करायला लागलोय. आणि आता अध्यक्ष महोदय, आपण त्या राम मंदिरालाही सोडलं नाही. रामाच्या मंदिरातही घोटाळा झाला आणि सगळ्या भक्तांनी आता मी कोणाचं नाव घेऊ, अध्यक्ष महोदय, त्या मंदिराच्या दानपेटीत देखील रक्कम चोरीला जाते, इथपर्यंत आता आपण पोचलोय. पादुका, हार, मुकुट सगळं चोरीला जायला लागलं. अध्यक्ष महोदय, भक्तांचा विश्वास कसा राहील? अध्यक्ष महोदय, लोकांनी अनेकांनी तिथं त्या पेटीत दान दिलं आणि तेच गायब झालं. हे दुःख सगळ्या रामभक्तांना आहे. आम्ही रामभक्त आहोत, सगळ्या रामभक्तांना वाटल्याशिवाय राहणार नाही. अध्यक्ष महोदय, अलीकडे एक मोठा विषय गाजतोय. भारतीय आपले ते मोहन यादव, त्या राज्याचे मुख्यमंत्री, डिसेंबर 23 मध्ये धुरा घेतली. त्यांच्या कुटुंबियांनी, त्यांच्याशी संबंधित रिअल इस्टेट कंपन्यांनी उज्जैनमध्ये 45 कोटी रुपयांची तब्बल 168 एकर जमीन खरेदी केली. आता सुधीर भाऊ, परमपिता महाकालच्या नगरीत हे घडलेलं आहे, म्हणजे महादेवाच्या नगरीत घडले असं आपण म्हणू. आणि अध्यक्ष महोदय, जिथं राज्य सरकारने नवीन रस्ते, महामार्ग, उज्जैनच्या मास्टर प्लॅन 2035 अंतर्गत जमिनीच्या वापरात मोठे बदल जाहीर केले. इंडियन एक्सप्रेसमध्ये सविस्तर बातमी आलेली आहे. अध्यक्ष महोदय, देवाच्या नावानं आपण काय काय सहन करायचं या देशातल्या जनतेनं याचाही विचार अध्यक्ष महोदय झाला पाहिजे. पूर्वी कसं होतं, मध्ये चालायचं की हिंदू खतरे में, आता राम लल्ला भी खतरे में असं म्हणायची पाळी यायला लागली, कारण रामाच्या मंदिरापर्यंत आपण पोचलो. अध्यक्ष महोदय, हो आलोच, आता पुढचं त्याच्यावरच आहे. नाही, मुख्यमंत्र्यांना ऐकावं म्हणूनच मी हे 2 विषय घेतले, ते आहेत म्हणून. आता रस्त्यावर येतो. अध्यक्ष महोदय, शक्तिपीठाचा मार्ग मी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे, काहीतरी बैठक घ्यावी. शक्तिपीठाचा मार्ग काही बऱ्याच लोकांना त्या भागात त्याचा विरोध आहे. मला खात्री आहे की मुख्यमंत्री महोदय त्यात लक्ष घालतील आणि नक्की आपल्याला त्यातनं मार्ग योग्य काढण्याचा प्रयत्न करतील. अध्यक्ष महोदय, आज आमच्या सांगली महापालिकेत काय परिस्थिती आहे? रस्त्याची कामं होत नाहीत, पाण्याचा तुटवडा झाला आहे, कचरा जैसे थे आहे. 4 महिन्यात काही विशेष काम नाही, पण महापालिकेने घरपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यावर मोठ्या प्रमाणात सांगली शहर नागरिक विरोध करतायत. सांगली शहरातले नागरिक नाराज झालेले आहेत. माझ्याकडे उरण ईश्वरपूरमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलेलं आहे की शास्ती कर मागे घेण्याची व्यवस्था करू. नगरपालिकेने ठराव केला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना, नगर विकास मंत्र्यांना देखील तो पाठवलेला आहे. मला अपेक्षा आहे की शास्ती कर, सर 2 मिनिट, शास्ती कर इस्लामपूर, उरण ईश्वरपूर शहराचा माफ करण्याची घोषणा आपण विरोधी पक्ष आमच्या समोर आपण येऊन भाषण केलेलं आहे. जनतेला दिलेलं आश्वासन आहे, आम्हाला नाही.
म्हणजे ते आम्ही स्वतः आम्हालाही मिळाले असं गृहीत धरून ठराव केला नगरपालिकेने की आता शास्तीकर मुख्यमंत्री माफ करणार आहेत, तर ठराव केला. तर तो शास्तीकर लवकर माफ व्हावा अशी माझी आपल्याला नम्रतेने विनंती आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अनेक ठिकाणी पाण्याचे प्रश्न आहेत, बरेच प्रश्न आहेत. मी सभागृहाचा जास्त वेळ घेत नाही. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी KEM शहराचं अध्यक्ष महोदय आता आपण नाव बदलण्याचा मध्ये काहीतरी विचार पेपरला येत होता. आता या शहरात KEM किंग एडवर्डच्या नावाने मेमोरियल हॉस्पिटल बांधण्यात आलं. त्याने उभं केलं किंवा त्याच्या सत्तेने उभं केलं. देशात जगात तिथले डॉक्टर गेले तर कुठं शिकला तर KEM मध्ये शिकला. ते जे रेप्युटेशन आहे ते कुठं डिस्टर्ब होणार नाही म्हणून नाव दुसरं नवीन हॉस्पिटल बांधा, त्याला तुम्ही पाहिजे त्याचं नाव द्या. पण जे फार वर्षापासून गेले 100-150 वर्षापासून चाललंय ती वैद्यकीय परंपरा काही बदलू नका अशी माझी विनंती आहे. आज अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्या या सर्व उपक्रमामध्ये आमच्या ठाणे शहरात येऊरला अनेक प्रकरणं आम्ही उपस्थित केली. घोटाळे, जमिनीची झालेली प्रकरणं, अगदी वन मॅन चौकशी स्थापन करू असं CM साहेबांनीही येऊरच्या संदर्भात आश्वासन दिलेलं. पण चौकशी समिती लागली नाही. तिथल्या आदिवासींना हुसकावून लावून वन अधिकाऱ्यांना हाताशी धरून आदिवासींच्या जमिनी वनजमिनी बळकावण्याचं काम झालं. वनजमिनी ताब्यात घेण्याचं आत्ता काम चालू आहे. कधी नव्हे ते कॉन्क्रीटची भिंत उभारण्याचं काम चालू आहे. आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्या ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी केली. वास्तविक पाहता धनदांडग्यांची जमीन संरक्षित करण्यात येते. वन मॅन आर्मी इन्क्वायरी कमिटी ही अध्यक्ष महोदय लावण्याचं काम हे आपल्या सरकारने आश्वासित केलेलं ते अध्यक्ष महोदय करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, SIT लावा किंवा वन मॅन कमिशन देखील बसवलं तरी चालेल असं मला वाटतंय. अध्यक्ष महोदय, मोतीलाल नगरचा एक विषय आहे. तिथल्या नागरिकांची अपेक्षा आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक बोलावी. त्यांना 1600 स्क्वेअर फूटची जागा पाहिजे होती, 2000ची पाहिजे होती. 1600 स्क्वेअर फूटची मागच्या सरकारने मान्य केलेली. आणखीन त्यात वाढ करण्याचा प्रयत्न करावा असा त्यांचा प्रयत्न आहे. माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की मोतीलाल नगर मधले सगळ्यांना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय बोलून त्यांच्याशी चर्चा करावी. आपले काही अधिकारी गेलेले थोडंसं जरा रफ हँडलिंग झाल्यामुळं थोडीशी विस्कटलेली घडी आहे. त्यांना पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी आपण त्यांना बोलवावं अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, वांद्रे येथील राजहंस नगर झोपडपट्टी पुनर्वसन आणि जरीमरी SRA गृहनिर्माण संस्थेत 150 कोटी रुपयाच्या महाघोटाळ्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, या प्रकल्पामध्ये विकासक आणि पदाधिकाऱ्यांनी संगनमताने 60हून अधिक अनधिकृत झोपड्यांचे बनावट प्रस्ताव सादर करून 150 कोटीचा FSI घोटाळा केलाय. धोकादायक बाब म्हणजे या भ्रष्टाचाराला SRA अधिकारी आणि पोलिसांचं संरक्षण आहे. याच्या विरोधी स्थानिक नागरिकांनी तक्रार केली असता विकासकांनी निर्मलनगर पोलीस स्टेशन आणि गुंडांना हाताशी धरून प्राणघातक हल्ले त्यांच्यावर केले. पोलीस अधिकारीच नागरिकांना खोट्या गुन्ह्याची भीती दाखवून DCP परिमंडळ 8 च्या कार्यालयात मारहाण करत आहेत. माझी सरकारला विनंती आहे की संपूर्ण 150 कोटीच्या घोटाळ्याची मुजोर पोलीस अधिकाऱ्यांच्या वागणुकीची चौकशी करून त्यांना योग्य ते शासन द्यावं. अध्यक्ष महोदय, वांद्रे पश्चिम मधली जरीमरी SRA सहकारी गृहनिर्माण संस्थेत देखील असाच प्रचंड गैरव्यवहार आहे. तिथं अध्यक्ष महोदय, संस्थेचे सचिव सदस्य नसताना त्यांची त्या संस्थेच्या बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आली आहे. तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार सदनिका 201, 2, 304, 602 मधील लोकांकडे मूळ झोपडपट्टी धारक असण्याचे कोणतेही पुरावे नाहीत. सदनिका 201, 202 बेकायदेशीरपणाने एकत्रित करण्यात आले आहेत. तळमजल्यावर बालवाडी आणि वेलफेअर सेंटरच्या जागी व्यापारी गाळे थाटलेले आहेत आणि दप्तर तपासणीत देखील वित्तीय गैरप्रकार सिद्ध झाले आहेत.
आणि संबंधितांना MRTP कलमाच्या कायद्याच्या कलम 53(1) व 2 अंतर्गत नोटिसा बजावणी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, त्यातही सरकारने लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या मुंबईमधल्या नामदेववाडी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत देखील विठ्ठलवाडी आणि पाटीलवाडी फॉर्जेट स्ट्रीट मुंबईमधील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रकल्प हा सन 2010 पासून प्रलंबित आहे. 16 वर्षे झाली तरी काम पूर्ण झालेलं नाही आणि रहिवाशांना घर मिळालेलं नाही. मागच्या 3 अधिवेशनात मी हा मुद्दा उपस्थित केला. अध्यक्ष महोदय, आपल्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देखील आपल्या रोड रॅम्प काम पूर्ण करून देतो असं सांगितलं. आपल्या बैठकीत ठरलं तेही अध्यक्ष महोदय काही झालं नाही. आपण पुन्हा निर्देश द्यावेत अशी माझी त्या निमित्तानं विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या मुंबईमध्ये SRAच्या ज्या सगळ्या योजना असतात त्या SRAच्या योजनेमध्ये थोडीशी जरा जास्त दादागिरी आणि फोर्सफुलनेस हा जास्त आहे. कामं व्हायला पाहिजेत का तर व्हायला पाहिजेत, पण अध्यक्ष महोदय तिथल्या नागरिकांना पुन्हा आपलं घर मिळेल का आपल्याला बाहेर जायला सांगण्यात येईल हे सांगता येत नाही. अध्यक्ष, शेवटचा मुद्दा मांडून मी माझं भाषण संपवतो. माझ्या मतदारसंघात आष्टा नगर परिषद आहे. तिथं शॉपिंग सेंटरचे 274 गाळे बांधले आणि आमचे नेते होते विलासराव शिंदे, आता स्वर्गीय विलासराव शिंदे, त्यांच्या नावाने बहुउद्देशीय हॉलचं बांधकाम देखील नगर परिषदेने केलं. आता हे गाळे आणि हॉल भाडे तत्वावर देण्यासाठी प्रशासनाने लिलाव प्रक्रिया राबवली. खेदाची बाब काय तर 7 वेळा टेंडर काढूनही कुणी प्रतिसाद दिला नाही. मुख्य कारण काय तर त्या हॉलसाठी ठरवलेलं अधिमूल्य जे आहे प्रीमियम ते 44,26,000 रुपयाचं आहे आणि ते नॉन रिफंडेबल ठेवले. वार्षिक भाडं देखील 2.25 लाख रुपये निश्चित करण्यात आले. अध्यक्ष महोदय, माझी एवढंच आहे की शॉपिंग सेंटरमधल्या गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेमध्ये सुद्धा एका गाळ्यासाठी अनामत 4,09,000 मागितलेत. वार्षिक भाडे 2,01,078 ठरवलंय त्या गाळ्यांचं. इथेही विनापरवाना असण्याची अट घालण्यात आलेली आहे, विना परतावा. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय स्थायी निर्देश क्रमांक 24 मधील या जाचक आणि विना परतावा असलेल्या अटीमुळे स्थानिक कुणी पुढे यायला धजावत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी सरकारला, माननीय मुख्यमंत्री महोदयांना, नगरविकास मंत्र्यांना विनंती आहे की लिलाव झाला, प्रतिसाद मिळाला नाही तर स्थानिक लोकांचा विचार करून विना परतावा डिपॉझिटची जाचकट रद्द करावी आणि एवढा दर मिळत नसेल तर आपला दर जरा कमी करण्यासाठी आपण आदेश द्यावा अशी विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. चला उत्तर घ्या.